आपण आज संतवाणी मध्ये सेकंड पार्ट योगी सर्व काळ सुखदाता हे अभंग जे आहे संत एकनाथाने लिहिलेला अभंग आहे। योगी सर्व काळ सुखदाता। संत एकनाथ भागवत संप्रदायातील एक थोर असे कवी। एकनाथाने बरेच अभंग लिहिले, काही गवळणी लिहिल्या। त्यांचं जे काव्य आहे ते खूप प्रसिद्ध होतं। मग या कवितेमध्ये त्याने नेमकं काय सांगितलेलं आहे बघा। प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली आहे। योगी पुरुष म्हणजे आता पूर्वीच्या काळी जे योगी पुरुष होते, साधू संत होते, त्यांची आणि पाण्याची तुलना केलेली आहे। ऐका, पूर्वीच्या काळी जे साधू संत होते ना, ज्याला योगी पुरुष म्हणतात, याने स्वार्थाचा त्याग केला होता। तुम्ही जर बघितलं, पूर्वीचे बरेच साधू संत महंत हे झोपडीमध्ये राहायचे, अरण्यामध्ये राहायचे। त्यांना कुठल्याही असं सुख पाहिजे आहे किंवा भौतिक सुख ज्याला म्हणतात, किंवा सगळ्या गोष्टी पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, अशी कोणतीच इच्छा नव्हती। हे लोक कल्याणासाठी जगत होते, असे ते योगी महाराज होते, योगी होते। तर त्यांची आणि पाण्याची तुलना केलेली आहे। पुढे योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे विविध दृष्टांतातून संत एकनाथाने स्पष्ट केलेलं आहे। काय सांगितलंय? पाण्यापेक्षाही योगी जे लोक होते, योगी मुनी म्हणता येईल, योगी पुरुष हे खूप महान होते। मग त्यांनी कम्पेअर केलं दोघांमध्ये, म्हणजे योगी पुरुष आणि पाणी यामध्ये त्यांनी असं सिद्ध करून दाखवलं। काही दृष्टांत ज्याला दाखले असं म्हणतात, की सांगितलं की कशा प्रकारे हे जे योगी पुरुष होते हे लोकांसाठी कसे फायदेशीर होते, पाण्यापेक्षा कसे श्रेष्ठ। पाणी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पाण्याशिवाय कोण जगू शकत नाही। प्राणी असतील, वनस्पती असतील, सगळ्यांना पाण्याची गरज आहे। तरी सुद्धा एकनाथ महाराजांचं असं मत आहे की पाण्यापेक्षाही श्रेष्ठ योगी पुरुष आहे। आपण या कवितेतूनच बघूया नेमकं काय सांगितलेलं आहे। थोडीशी ही जुन्या काळातील मराठी भाषा आहे, कारण संत एकनाथांचा कालावधी होता 1533 ते 1599। हा कालखंड ज्याला आपण 16वं शतक म्हणतो। 16व्या शतकामध्ये त्यांचं हे लिखाण आहे। जुन्या मराठीतील काही शब्द आहेत, त्यामुळे पोएम किंवा अभंग समजून घेताना काही शब्द जे आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे। ऐका, जेवी चंद्र किरण चकोरासी, पांखोवा जेवी पिलियाशी। बघा पहिले शब्दांचा अर्थ बघा। जेवी म्हणजे जसे किंवा ज्या, बघा, जसे चंद्र किरण चकोरासी। चकोरा एक पक्षी आहे, चकोरा पक्षी आहे। पांखोवा, पांखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख। जेवी, जैवी म्हणजे जसे, आणि पिलियासी म्हणजे पिलार। बघा जुने शब्द बोलले। जेवी म्हणजे जसे, चकोरासी, चकोरा तर पक्षी आहे सांगितलं, पांखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख। बघा काय सांगितलं बघा, जसे चकोर पक्षाला चंद्र किरण, चंद्र प्रकाश प्यावाचा वाटतो, म्हणजे त्याला खूप आवडतो। कुणाला? चकोर पक्षी जो आहे त्याला चंद्र प्रकाश खूप आवडतो। चांदण्यामध्ये त्याला फिरायला, घिरट्या घालायला खूप आवडतात। पांखोवा जेवी पिलियाशी म्हणजे पिलांना आईच्या पंखाखाली आसरा घ्यायला आवडतो। तुम्ही बघितलं असेल कदाचित, जर समजा तुम्ही गावाला कधी गेला, तुमच्या गावाकडे समजा एका कोंबडीची समजा बरीच पिल्लं असतील, छोटी छोटी पिल्लं असतील, तर तुम्ही बघितलं असेल तर कधी समजा काही संकट आलं, समजा कुठल्या तरी एखाद्या प्राण्याचा समजा आवाज, ससाना इतर कुठला आवाज आला, तर कोंबडी काय करते? आवाज करते, आणि त्या आवाजाबरोबर सगळी पिलं त्या कोंबडीच्या जवळ येतात, आणि त्या सर्व पिलांना कोंबडी काय करते? आपल्या पंखाखाली घेते। आपण असं जर साईडने बघितलं, आपलं एक सुद्धा त्या पिल्लू त्या पंखाखालून दिसत सुद्धा नाही।
म्हणजे ते प्रोटेक्शन करतं. तसं बघा म्हणून म्हटलं पांखोबा जेवी पिलियाशी, जसं पिलांना पंखांचा आसरा वाटतो. इथे कळतंय तुम्हाला? चकोर पक्षाला चंद्रकिरण प्यावंसं वाटतं, पक्ष्यांच्या पिल्लांना पंखांचा एक आसरा मिळतो. जीवन जैसे का जीवासी, जीवन म्हणजेच पाणी, जीवन कुणासाठी वापरलंय? पाण्यासाठी. जीवन जैसे का जीवासी, जीवांना जसं पाणी लागतं तसंच बघा. तेवी सर्वांशी मृदुत्व, तेवी म्हणजे तसे, तसे सर्वांशी मृदुत्व. हे कुणाला म्हटलंय? योगी पुरुषांना म्हटलंय. जर तुम्ही सर्वांशी कोमल मनाने मृदुत्वाने वागता, अगदी सगळ्यांशी चांगल्या मनाने वागता, म्हणजे तुमच्या कोमलपणाचा लोकांना आधार वाटतो. जसं बघा, चकोराला चंद्रकिरण खूप आवडतं, पक्ष्याच्या पिल्लांना त्या पंखांचा आसरा वाटतो, सजीवांना सर्व जीवांना काय कशाच्या? पाण्याची खूप आवड वाटते किंवा पाणी पाहिजे असतं. तसंच तुझं मृदुत्व, तुझं कोमलपण सगळ्यांना हवंसं वाटतं. हे कुणाला म्हटलंय? योगी पुरुषांना म्हटलेलं आहे. पुढे बघा. जळ वरीवर क्षाळी मळ, जळ, जळ म्हणजे पण जल किंवा पाणी, पाण्यालाच जल किंवा जळ असं म्हणतात. जळ वरी क्षाळी मळ, मळ म्हणजे चिखल. पाण्याने शरीरावरचा वरचा मळ काय होतो? निघून जातो, धुवून जातो. शाळी म्हणजे धुवून देणे. पाण्यामुळे शरीराचा वरचा मळ निघून जातो. योगिया सबाह्य करी निर्मळ, मात्र योगी पुरुषांच्या जर आपण संपर्कात राहिलो तर आपण सबाह्य, पूर्ण म्हणजे शरीर आतून शरीर बाहेरून आपलं निर्मळ होतं. असं का म्हटलं असेल? कारण योगी पुरुषांचे विचार, जेव्हा आपण त्यांचे विचार ऐकतो त्या विचाराने आपण प्रेरित होतो आणि आपलं मन जे आहे ते खूप स्वच्छ व्हायला मदत होते. म्हणजे मनामध्ये असणारे वाईट विचार जे आहेत ते आपोआपच योगी पुरुषांच्या सानिध्यात राहिल्यामुळे निघून जातात. म्हणून सांगितलं बघा, जळ वरी क्षाळी मळ, योगिया सबाह्य करी निर्मळ. योगीमुळे पूर्ण शरीर काय होतं? निर्मळ होतं. उदक सुखी करी एक वेळ, उदक, उदक म्हणजे पण पाणी, पाणी एका वेळी काय करतं? आपलं शांत करतं. बघा, उदक सुखी करी एक वेळ, आपल्याला सुख देतं. जेव्हा आपण खूप तहान लागले, आपण पाणी पिलं, आपल्याला खूप बरं वाटतं की नाही? म्हणून असं म्हटलं, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. मात्र योगी पुरुषांचं जर आपल्याला सानिध्य मिळालं तर आपण कायमस्वरूपी सर्व काळ सुख निर्माण होणार. सुखदाता म्हणजे योगी पुरुषाच्या सानिध्यात राहिल्यामुळे आपण नक्की सुखी होऊ. एक लक्षात घ्या, सुख म्हणजे फक्त पैसा नाही. लक्षात घेता का तुम्ही? इथे एकनाथ महाराजांना काय म्हणायचं? सुख म्हणजे मनाचं सुख आहे. जर तुम्ही बघा ना, काही लोक पैशाने गरीब आहेत, खूप संपत्ती नाही आहे, घर भागवणे एवढा पैसा आहे, तरी पण ती लोक सुखी आहे. आणि काही लोकांकडे भरपूर पैसा आहे पण त्यांच्यावर कुठेतरी खटला चालू आहे, इतर कुठले तरी डोक्याला असणारे कायमचं टेन्शन, मनस्ताप आहे, मग त्यांच्या आयुष्यात सुख नाहीये. म्हणजे सुख हे पैशात मोजता येत नाही, सुख ही मनाची अवस्था असते. म्हणूनच एकनाथ महाराज काय म्हणतात बघा, जर तुम्ही योगी पुरुषांच्या सानिध्यात राहिला तर सर्व काळ कायम तुम्ही सुखी राहणार. उदकांचे सुख ते किती, म्हणजे पाण्यामुळे जे तुम्हाला सुख मिळणार ते असून किती असणार आहे. पुढे बघा, सर्वची क्षणे तृषिते होती, पण प्रत्येक क्षण जर तुमचा तृप्त व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला योगी पुरुषांच्या सानिध्यात राहावं लागेल. म्हणजे योगी पुरुषामुळे तुम्ही कायम तृप्त होणार. काय सांगितलं बघा, पाण्यामुळे तुम्ही एक क्षणभर तृप्त होता, पण योगी पुरुषांच्या सानिध्यात आल्यामुळे तुम्ही कायमस्वरूपी तृप्त होता. योगिया दे स्वानंद तृप्ती, स्वानंद तुम्हाला आनंद, समाधानाची तृप्ती,
पूर्ण समाधान तुम्हाला योगीच्या सानिध्यात राहिल्यामुळे येणार. सुखासी विकृती पै नाही, आणि या सुखामध्ये कुठली विकृत नाही, कुठलीही चुकीची गोष्ट त्याच्यामध्ये नाही आहे. उदकाची जे मधुरता ते रसनेसीच तत्वता. म्हणजे ऐका, उदकाची जी मधुरता, पाण्याचे जे मधुरपण आहे ते फक्त जिभेपुरतं आहे. रसना, रसना म्हणजे जीभ, जिभेशी संपर्कात असणारं फक्त ते पाणी आहे. पण बघा, योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. निवविता म्हणजे समाधान, शांत करणे. सर्व इंद्रियांना शांत करायचं काम कोण करतात? योगी करतात. बघा, सुंदर वर्णन केलं बघा. जर आपण पाणी पित असू तर पाण्यामुळे ती जी मधुरता आहे ती आपल्या फक्त जिभेच्या संपर्कात येते. पण जर तुम्ही योगी पुरुषांच्या संपर्कात राहिलात तर मात्र काय होतं सांगितलं बघा, तुमची सर्व इंद्रिय समाधान होतात. जे आपल्या शरीरामध्ये इंद्रिय आहेत या सर्व इंद्रियांना समाधान, शांत करायचं असेल तर योगी पुरुषांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. पुढे बघा, मेघमुखे अधपतन. मेघ म्हणजे ढग, ढगांतून बघा पाण्याचं अधपतन होतं. अधपतन म्हणजे खाली येतं, ढगातून पाणी येतं तेव्हा काय होतं बघा, उदकाचे देखोनिया जाण. म्हणजे हे पाणी पडताना पाहून काय होतं बघा, अधपाते निवती जन. हे पडलेलं पाणी पाहून लोक, जन म्हणजे लोक, खूप आनंदी होतात. कारण जेव्हा ढग बरसतात, ढगातून पाणी येतं, हे पाणी जमिनीवर पडल्यानंतर लोकांना खूप समाधान वाटतं, आनंद वाटतो. अन्नदान सकळांशी, आणि त्यामुळेच आपल्या सर्वांना अन्न मिळतं. कारण आपल्या माहिती ढगातून पडणारं पाणी जमिनीत शोषलं जातं, नंतर त्याचाच उपयोग करून पिकं वाढतात. म्हणून त्याला असं म्हटलं अन्नदान सकळांशी. सकळ म्हणजे सर्व, त्यामुळे सर्वांना अन्न मिळतं. कुणामुळे? पाण्यामुळे अन्न मिळतं. ढगातून पाणी येतं, ते जमिनीत जातं. हे पाणी पाहिल्यानंतर लोक समाधानी होतात, कारण या पाण्यामुळे सगळ्यांना अन्न मिळणार असतं. पुढे, तैसे योगी असे खालुतू येणे. खालुतू म्हणजे खाली येणं. तसाच प्रकारे योगी पुरुष जे खाली आलेले आहेत, जे इहलोकी जन्म पावणे. इहलोक, इहलोक म्हणजे मृत्यूलोक. बघा, 3 लोक आहेत. एक आहे स्वर्ग, दुसरा आहे पाताळ, आणि तिसरा आहे इहलोक. स्वर्ग असं मानतात आपल्यामध्ये, हिंदू धर्माप्रमाणे आपण असं मानतो. स्वर्ग म्हणजे जिथे देवांचं निवासस्थान आहे. पाताळ म्हणजे ज्या ठिकाणी राक्षसांचं निवासस्थान आहे. आणि इहलोक, मृत्यूलोक असं पण म्हणतात. इहलोकाला दुसरा शब्द आहे मृत्यूलोक, आणि तिथे माणूस राहतो. कारण इहलोकामधील प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. माणूस म्हटला ना की तो कोणी अमर नाही, प्रत्येकाला मरण आहे. म्हणून याला आपण आता जे आता पृथ्वीवर राहतोय ना त्याला इहलोक असं म्हणतात. म्हणून काय झालं बघा, जैसे योगियासी खालू तू येणे, जे इहलोकी जन्म पावणे. म्हणजे हे जे योगी पुरुष खाली आलेले आहेत, पृथ्वीवर ज्याने जन्म घेतलेला आहे, इहलोकी मृत्यू लोकात त्यांचा जो जन्म झालेला आहे त्याचं कारण सांगितलं बघा. जन निववी श्रवण कीर्तने. लोकांना, जन, जन म्हणजे लोक, श्रवण, श्रवण बघा, निववी श्रवण कीर्तने. श्रवण म्हणजे ऐकणे, कीर्तन भजन ऐकून लोकांना समाधानी, शांत करणं हे कोण काम करतायत? योगी पुरुष काम करतायत. आणि त्यामुळे निज, बघा, निज ज्ञाने उद्धरी. निज ज्ञान म्हणजे आत्मज्ञानचा उद्धार करतायत. बघा ना, तुम्ही जर पूर्वीच्या काळचे बऱ्याच ऋषी मुनींचा, बऱ्याच योगी पुरुषांचा जर तुम्ही अभ्यास केला, कधी वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी बरंच ज्ञान सांगून दिलंय, जे आपण आता आधुनिक काळामध्ये काही ज्या गोष्टी आपण आता शिकतो आहोत. जसं आपण बऱ्याच वेळा पाहतो बघा, योगी ऋषीने सुरू केलेले योग. आज जर तुम्ही बघितलं असेल 21 जून हा योग दिन म्हणून वर्ल्ड मध्ये साजरा केला जातोय. योग दिन हा योगी ऋषीने त्यावेळी लोकांना सांगितलंय.
जर तुमचं शरीरच निर्मळ ठेवायचं असेल, व्याधीपासून रोगांपासून मुक्त ठेवायचं असेल, तर तुम्हाला योग केले पाहिजे. जे एक्सरसाइज प्रकार आहे ना, आज जगाला त्याचं महत्व कळून चुकलेलं आहे. असंच बघा, भजन कीर्तन यामधून साधू संतांनी योगीने खरोखरच एक मनाला आनंद दिलेला आहे. तुम्ही बघा, आता बरीच लोक बघा भजन कीर्तनामध्ये मग्न असतात, अगदी ते काय एकदम सुखाने असतात. मग हेच त्यांना काय सांगायचंय बघा, जननिववी श्रवण कीर्तने, म्हणजे लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून समाधानी शांत केलं जात आहे आणि त्यांच्यामधील निज ज्ञान उद्धार केला जातो, त्यांचा आत्मज्ञानाचा उद्धार केला जातो. म्हणजे इथे लक्षात घ्या, या कवितेच्या माध्यमातून आपल्याला योगी पुरुष हे पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. योगी पुरुषांच्या सानिध्यात जर आपण राहिलो तर नक्कीच आपल्याला कायमस्वरूपी समाधान मिळणार आहे. जे पाण्यामुळे आपल्याला तहान लागले, आपण पाणी पिलं, परत थोड्या वेळ 2-4 तासाने आपण तहान लागले, पाणी पितोय. म्हणजे पाणी पिल्याने क्षणभर तुमची तहान भागेल, तुम्ही तृप्त व्हाल. पण योगी पुरुषाच्या सानिध्यात राहिला तर तुम्ही कायमस्वरूपी समाधानी होणार. अशा प्रकारे संत एकनाथाने सांगितलेलं आहे. आणि स्वाध्यायामधील पण बघा, हे क्वेश्चन जे दिलेले आहेत एकदम सिंपल असे काही क्वेश्चन्स आहेत बघा. अभंगात वर्णिलेला चंद्र किरण पिऊन जगणारा पक्षी, चंद्र किरण पिणारा पक्षी कुठला सांगितलं होता बघा, पहिल्याच ओळीमध्ये उल्लेख केला होता बघा. जैवी चंद्र किरण चकोरासी, म्हणजे कुठला पक्षी, चकोर पक्षी. पिलांना सुरक्षितता देणारे पांखोवा, पांखोवा म्हणजेच कोण, पक्षाचे पंख. स्वतःला आनंद मिळणारा आनंद, स्वतःला मिळणारा आनंद म्हणजे स्वानंद तृप्ती. त्याच्यानंतर व्यक्तीला सदैव सुख देणारा बघा, सदैव अशा प्रकारे व्यक्तीला सुख देणारा म्हणून बघा त्याच्याकडे काय दिले बघा, सुखदाता. अशा प्रकारे काही शब्द दिलेले आहेत. स्वाध्यायामध्ये काही गोष्टी बघा. आणि महत्वाचा प्रश्न याच्यामधला तो म्हणजे काव्य सौंदर्य. कारण काव्य सौंदर्य लिहिताना तुम्हाला ते सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करता आल्या पाहिजे. त्यामुळे त्यांचा डायजेस्ट मधून यांच्या उत्तरांची तयारी करा. पण सगळ्यात पहिली गोष्ट, पोयम प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घ्या, कारण तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये लिहिता यायला पाहिजे. ओके.